काल माननीय उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि परत एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे की आमचं हिंदू राष्ट्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चाललं आहे आणि कोणीही इथे शरिया कायदा लागू करायचा प्रयत्न करत असेल तर ते खपून घेणार नाही असा महत्त्वाचा निर्णय लाऊडस्पीकरच्या संदर्भात दिलेला आहे। काही महत्त्वाची निदर्शने ही पोलीस खात्याला पण माननीय न्यायालयाने दिलेले आहेत। ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांनी जी याचिका टाकलेली त्याच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात चालणारं आमचं महायुतीचं सरकार माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची 100% अंमलबजावणी करेल असा विश्वास मी व्यक्त करतो। कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, कोणीही इथे दादागिरी आणि इस्लाम राष्ट्र बनवण्याचे कोणाचेही मनसुबे असतील तर ते आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार खपून घेणार नाही असा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो। जे हे 5 वेळा बोंगे वाजवत बसतात त्यांनी त्यांचे बोंगे वाजवण्याचे कार्यक्रम स्वतःनीच बंद करावेत। आम्हाला राज्यात संघर्ष नको आहे, आम्हाला इथे कायदा आणि सुव्यवस्था हवी आहे आणि म्हणून संविधानाच्या अनुसार चालणारा आपला राज्य आणि देश जसा हिंदू समाज न्यायालयाच्या आणि संविधानाच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो, कुठल्याही हिंदू सणांमध्ये मग ते गणेश चतुर्थी असो, नवरात्रीचे दिवस असो, कुठलाही पालखीचा कार्यक्रम असो, कधीच लावून दिलेल्या नियमाच्या बाहेर कधीच कुठले कार्यक्रम चालू ठेवत नाही। स्वतःहूनच लाऊडस्पीकर बंद करतात। कधीही कुठल्या महाआरतीचा त्रास कुठल्या अन्य धर्मियांना झालेला आहे अशी एक घटना राज्यामध्ये कोणी पण दाखवावी आणि म्हणून जसं नियमाचे सगळं पालन सगळ्या कायद्याचं पालन जसं हिंदू समाज करतो तसंच अन्य धर्माच्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे। परत सांगतो, कोणीही कायद्याच्या पेक्षा मोठं नाही आणि म्हणून आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून आता कोणीही अशा पद्धतीच्या कायद्याचं उल्लंघन जे काही काल माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे त्या चौकटीत राहून प्रत्येकाने आपले कार्यक्रम करावेत। त्याचं उल्लंघन कोणीही करत असताना दिसलं, उगाच 5 वाजता कुठलेही बोंगे वाजताना, सकाळी 5 वाजता उगाच कुठलेही बोंगे वाजताना कोणाला दिसले तर कडकची कडक कारवाई निश्चित पद्धतीने होणार। लागलं ती सगळी पाठपुरावा मी स्वतः करणार,
पण आता कोणालाही कायदा तोडायला देणार नाही, एवढी स्पष्ट भूमिका ही या निमित्ताने महाराष्ट्र सरकारची असेल. आणि मी परत एकदा माननीय न्यायालयाचे आभार मानेन की आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कायदा आणि संविधान लागू आहे, की परत एकदा आठवण त्यांनी आपल्या निर्णयाच्या माध्यमातून करून दिलेली आहे. आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो, तेव्हा मी गाळ संदर्भात बैठक घेतलेली, गाळ उपचार संदर्भात बैठक घेतली. आणि तेव्हाच मी आपल्या सगळ्यांना जाहीर केलेलं की मी येणाऱ्या 24 तारखेला दुसरी बैठक माझी होईल आणि निर्णय त्या संदर्भात घेतला जाईल. आणि कुठून हे मोहीम आम्ही गाळ काढण्याची जी जिल्ह्यामध्ये आम्ही मोहीम सुरू करणार आहोत, त्या संबंधित आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत. साधारण आम्ही क्रायटेरिया असा धरला आहे किंवा बेस असा धरला आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर, पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठे कुठे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती, कुठल्या कुठल्या भागामध्ये झाली होती, त्याची एकंदरीत माहिती मी संबंधित डिपार्टमेंटला घ्यायला लावली. आणि मग त्याच भागांमध्ये पहिलं आपलं हे काम सुरू करायचं गाळ उपसण्याचं, जेणेकरून त्याचा इफेक्ट, त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतील आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल. जसं हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर असंख्य लोकांचे जिल्हाभरचे निवेदनं माझ्यापर्यंत आलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करेन की प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार आणि प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने करणार आहे. पण आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत आणि प्राधान्यक्रमाच्या अनुसार आम्ही एक सगळे कामं घेऊ, फक्त प्राधान्य क्रमांकाच्या अनुसार घेऊ, जेणेकरून मुख्य जो आमचा उद्देश आहे की यावेळी पूर परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होता कामा नये. त्यानुसार ही 4 कामं आम्ही 1 फेब्रुवारीपासून सुरू करणार आहोत. आणि त्याच्यानंतर दुसरीही यादी आम्ही तयार केलेली आहे निवेदनाच्या अनुसार. 1 फेब्रुवारीला जानवली नदी उर्सुला हायस्कूलच्या इथले गाळ साठण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत, गाळ काढण्याचं. दुसरं काम आहे तेरेखोल नदी बांधा, हे दुसरं काम घेणार आहोत. तिसरं असेल डॉक्टर आंबेडकर नगर कुडाळ. चौथं आहे पीठजवळ नदी ख्रिश्चनवाडी कर्ली नदी कुडाळ. अशी ही 4 कामं आम्ही 1 फेब्रुवारीपासून आम्ही सुरू करणार आहोत. येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला उर्वरित यादी पण आम्ही जाहीर करू, जेणेकरून पुढची कामं टोटल अशी 9 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आहेत, ज्याच्यामुळे पूर परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येईल. जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध असलेली निधी जवळपास 2 कोटी आहे आणि जादा 1-2.5 कोटीची निधी म्हणजे 4.5 कोटीची निधी आपल्याला ह्या कामाच्या दृष्टिकोनातून लागणार आहे. ती उपलब्ध कशी करायची त्या संबंधित मी आणि कलेक्टर आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत. पण मी एक सूचना जिल्हा प्रशासनाला अशी दिलेली आहे की सगळंच काय शासनाच्या पैशावर अवलंबून न राहता आपण PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून ह्या गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घ्यावा असे मी सूचना दिल्या आहेत. त्याच अनुसार आम्ही क्रीडाईशी बोलणार आहोत. क्रीडाईमध्ये जे व्यावसायिक आहेत आमच्या जिल्ह्यातले, त्यांना आम्ही विश्वासात घेऊन, त्यांनाही रेतीची गरज लागते, मग त्यांनी त्यांची मशिनरी लावून या संबंध आता काय होणार जेव्हा आपण गाळ काढू
तर हे सगळं तिकडेच साठलं जाईल. त्याच्यामुळे दुर्गंधी आणि विविध गोष्टींचा प्रश्न निर्माण होतील. म्हणून आम्ही तोडगा काय काढला, यापेक्षा व्यावसायिकांशी बोलावं. जिल्ह्यातले जे दोन मोठे 2-3 कामं चालू आहेत, रस्त्यांची किंवा अन्य विषयांची जी कामं चालू आहेत, त्या कंत्राटदारांशी कलेक्टर स्वतः बोलतील. त्यांनाही या सगळ्या रीतीची आणि ह्याची गरज भासेल. मग त्यांना ह्या कामामध्ये सामावून घ्यायचं, त्यांच्या मशिनरी वापरायच्या, जेणेकरून शासनाचे पैसे आपल्याला कमी लागणार आणि त्यांनाही त्यांचंही काम होईल आणि आपलंही गाळ काढण्याचं काम होईल, जेणेकरून सगळ्यांचाच फायदा या निमित्ताने होणार. शासनाचाही पैसा वाचेल, जेणेकरून तो पैसा आम्ही जिल्ह्याच्या अन्य विकास कामासाठी वापरू शकू. म्हणून ह्या दृष्टिकोनातून आमचं नियोजन आम्ही गाळ काढण्याच्या संदर्भात सुरू केलेलं आहे. तसंच पहिलं काम म्हणजे पहिला प्रयत्न आम्ही 1 फेब्रुवारीपासून करणार आहोत. त्या भागातले जे दोन्ही आमचे सन्मान्य आमदार साहेब आहेत, त्यांनाही विश्वासात या बाबतीमध्ये डिपार्टमेंट घेईल. त्यांचेही आग्रह, त्यांचीही कडून मागण्या या संबंधित आमच्याकडे आल्या होत्या. म्हणजे सन्मान्य निलेश राणे साहेब आणि सन्मान्य दीपक केसरकर साहेब आणि आमचे खासदार सन्मान्य राणे साहेब या सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि महायुतीचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या जणांना विश्वासात घेऊन हे कामाची सुरुवात 1 फेब्रुवारीला आम्ही सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही या कामाची सुरुवात 1 फेब्रुवारीपासून करतो आहोत. धन्यवाद. या संबंधित काही प्रश्न असतील तर विचारा. काय मालेगावमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींना जे जन्म प्रमाणपत्र दाखले नंतर राज्यातली पहिली कारवाई झाली आहे. तत्कालीन तहसीलदार जेवढे नायब तहसीलदार निलंबित झाले. यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानेन. कारण का फक्त बोलण्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं असून उपयोग नाही, पण कृतीतून पण असलं पाहिजे. आणि तेच काम आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा पद्धतीचे, मी सातत्याने जे बोलत असतो की प्रशासनामध्ये जे सडके आंबे आहेत, ज्यांच्यामुळे आपला राज्य बदनाम होतो, ज्याच्यामुळे इस्लामीकरणाला बळ मिळतो, अशा प्रत्येक सडक्या आंब्यापर्यंत पोचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. आणि त्याचं पहिला वार हा मालेगावमध्ये झालेला आहे. यासाठी आमचे आदरणीय किरीट सोमयाजींनी आणि आमच्या अन्य हिंदुत्ववादी विचाराच्या जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रचंड ह्याच्यामध्ये मेहनत केलेली आहे. म्हणून त्या सगळ्या जणांना पण ह्या निमित्ताने मी अभिनंदन करीन. आणि हा फक्त ट्रेलर आहे. हा संदेश जे उर्वरित जे आमच्या प्रशासनामध्ये या हिरव्या सापांना मदत करणारे असे कोण सडके आंबे असतील त्यांनी योग्य वेळी जागं व्हावं, नाहीतर तुम्हाला पण घरी पाठवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निश्चित पद्धतीने करेल, एवढं या निमित्ताने सांगेन. सर, आज सकाळी तिलारीचा डावा कालवा फुटला साटेली येथे, जिथे आज फुटला त्या ठिकाणी गेल्या वर्षी काम केलं होतं, गेल्या वर्षी देखील फुटला. निकृष्ट दर्जाचं काम केलं असं शेतकऱ्यांचं आणि तिथल्या बागायतदारांचं म्हणणं आहे. यावर कारवाई होणार आहे, कारण सातत्याने तिथेच फुटतं. बघा, जनतेसाठी आमचं सरकार आणि प्रशासन आहे. असं कोणीही निकृष्ट दर्जाचं काम कोण करत असेल, काम मिळवण्यासाठी हेलपाटा मारायच्या आणि काम मिळाल्यानंतर अशा पद्धतीचं अगर काम होत असेल आणि त्याबद्दल तक्रारी असतील तर प्रशासनाला सांगून ब्लॅकलिस्टेड करण्याचं काम किंवा आता एकंदरीत त्या पद्धतीची मोहीमच चालू झाली पाहिजे. कारण का काय होतं, रस्ते असतील, डॅम असतील, विविध कामामध्ये मिळवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांचे मोठ्या मोठ्या रांगा लागतात आणि काम मिळाल्यानंतर ते काम साधा एक पावसाळा पण बघत नाही. नुसतं ह्या कालव्या संदर्भात नाही, रस्त्या संदर्भात पण असे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत जे इकडे तिकडे आजूबाजूला आमच्या सगळ्या औरज आजूबाजूला फेरफटका मारतात काम मिळवण्यासाठी आणि मिळाल्यानंतर काम एवढ्या खालच्या दर्जाचे करतात की एक पावसाळ्यापर्यंत टिकत नाहीत आणि त्याच्या परिणाम राजकीय पक्ष म्हणून आम्हाला भोगायला लागतात. म्हणून असे जे आहेत, आता हे तर एक उदाहरण दिलं, असंख्य उदाहरणं जिथे जिथे ह्या पद्धतीची मस्ती होते त्या प्रत्येकावर कारवाई होणार, कोणालाही सोडणार नाही, एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. जनतेचा पैसा आणि जनतेच्या आयुष्याबरोबर कोणीही खेळत असेल तर त्याला अशी शिक्षा दिली जाईल की परत
अशा पद्धतीची मस्ती करण्यापेक्षा कोण थरथरेल एवढी मी जनतेला विश्वास देईन. याच कालव्याचा परिणाम गोव्यात देखील होतो. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट दिलेली आहे, कारण गेली 6 महिने जेव्हा काम सुरू होतं तेव्हा 6 महिने त्यांना पाणी मिळालं नव्हतं शेतीसाठी. आता पुन्हा तोच प्रसंग झाला, त्यामुळे गोव्याच्या सीएमांनी तिथे पाहणी केली. हो, करून चांगली गोष्ट आहे. त्या संबंधित आमचंही लक्ष आहे. मीही पण तिथे स्वतः पालकमंत्री जाईन. दीपक केसरकर साहेब पण स्थानिक आमदार म्हणून तिथे जातील. शेवटी तो जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र, सिंधुदुर्ग आणि गोव्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आणि तिथे अशा पद्धतीचे अगर कोणी निकृष्ट दर्जाचं काम करत हिंमत करत असेल ना, ते हिंमत आणि कंबरडं कसं तोडायचं हे आता येण्या कृतीतून आम्ही तुम्हाला दाखवू. जोरात बोल ना. असे उद्धव ठाकरे यांचा काल मेळावा झाला आहे. त्यांनी मुंबई निवडणूक आहे, मनपा निवडणुकीची स्वबळावर लढणार सांगितलं. हां, स्वबळावर लढण्यासाठी तशी लायकी लागते, तशी हिंमत लागते. हां, मराठीच्या एक त्या चित्रपटामध्ये चांगला डायलॉग आहे, चड्डीत राहायचं. तो उद्धव ठाकरेंना ते डायलॉग तंतोतंत लागू होतं. कारण का स्वतःचे आमदार राहिले नाहीत, स्वतःचे खासदार राहिले नाहीत. मी तर काल असंही ऐकलेलं आहे की गर्दी जमली नव्हती म्हणून ठाकरे कुटुंबाला जवळपास 1.5-2 तास थांबायला लागलं. मग फोनाफोनी करून गर्दी जमवायला लागली म्हणून समोर बसलेले किती शिवसैनिक होते किंवा भाड्यावर लोक आणलेले ना, ह्याचं पण जरा पत्रकार म्हणून तुम्ही संशोधन करा. कळलं ना? मग कळेल की उद्धव ठाकरेची ही जी स्वबळाची बोलण्याची लायकी आणि राजकीय क्षमता राहिली आहे का हे कळेल. आणि आमच्या अमित साहेबांना की झाड की पत्ती बोलण्याची हिंमत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, म्हणजे राष्ट्रवादी कोण, शरद पवार गट यांनी खाऊन थुकलेल्या च्युइंगम म्हणजे उद्धव ठाकरे, त्यांनी करू नये. सर, कालच्या मेळाव्यामध्ये राजन साळवींनी दांडी मारली होती. ही चर्चा उलटसुलट आहे की त्या भाजपच्या संपर्कात. तुम्ही त्यांना विचारा. दांडी त्यांनी मारली, तुम्ही कशाला माझ्याकडे दांडा दाखवताय? त्यांनी दांडी मारली, त्यांना विचारा, बाबा तुम्हाला दुसरं काय काम होतं का? तुम्ही का गेलात नाही? घरात काय अडचण होती का? थोडं गाडी काढा, राजापूरला जा आणि विचारा. तरी तुला खोकला लागलेला. खरं ते अनैतिक धंद्याबाबत तुम्ही गेल्या पत्रकार परिषदेत बोलला. हो, ती मोहीम अजून तर तीव्र आहे की ते तुम्हाला कसं दाखवून आम्ही करू? आणि तुम्हाला आमची मोहीम किती चांगली चाललेली आहे ती थोडं तुम्ही शोधपत्रिकेमध्ये जरा तोरसकरजी या, तुम्हाला कळेल किती चांगली मोहीम सुरू आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, नुसतं मी ते जाहीर केलेली नव्हती, पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचे परिणाम जिल्ह्याच्या ड्रग्ज आणि हे जे काय अनैतिक धंदे आणि व्यवसाय इथे आमच्या जिल्ह्यात होतात. कणकवलीमध्ये असलेल्या लक्ष्मी लॉजच्या मालकाला अटक केलेली आहे, ते चालू आहे. अटक केलेली आहे. त्याच पद्धतीने असंख्य जे हे अवैध धंदे चालू आहेत ना, तिथे फेरफटका मारण्याचं काम चालू आहे. उद्या 11 वाजता जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस खात्यासंदर्भात माझी 11ला बैठक आहे. म्हणून तुम्ही टप्प्याटप्प्याने तुम्ही फक्त बघत राहा. या आपल्या जिल्ह्यामध्ये अशा कोणालाही अवैध धंदे, अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थ 0 टॉलरन्स हे आमच्या जिल्ह्यामध्ये असेल. ड्रगमुक्त जिल्हा आणि जिहादीमुक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून पहिला जिल्हा म्हणून जाहीर होईल. आणि एक निर्णय मी असाही घेतलेला आहे की सगळ्याच बाबतीमध्ये जनतेला, म्हणजे पालकमंत्रीला भेटायचं आहे म्हणून ओरसला या, कलेक्टरला भेटायचं ओरसलं आहे असं न करता मी प्रशासनाला घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये मी त्या तारखेला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या तारखा मी येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला जाहीर करीन. कधी 2 दिवसासाठी मी दोडामार्गमध्ये आम्ही सगळे उपलब्ध असू, काही तारखा सावंतवाडीमध्ये असू, कधी वेंगुर्ल्यामध्ये असू, कधी कुडाळमध्ये असू, कधी कणकवलीत असू, किंवा त्या 8ही तालुक्यामध्ये मी आणि प्रशासन त्या जनतेसाठी आम्ही तिथे उपलब्ध राहण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे. त्या पद्धतीच्या तारखा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आम्ही करू. कारण का काय होतं, कधी दोडामार्गच्या सामान्य माणसाला जेव्हा उरसला यायला लागतं तेव्हा तेवढं त्याला गाडी खर्च लागतो, तेवढं खर्च करू नये. त्याच्यापेक्षा आम्ही त्यांचे सेवक आहोत, आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे. सगळ्याच बाबतीमध्ये ओरस कशाला यायला पाहिजे म्हणून हे निर्णय मी माझ्या घेतलेला आहे. त्या संबंधित तारखा लवकरच जाहीर होतील.
सर एसटीने 14.95% दरवाढ करायचं ठरवलेलं आहे. मात्र सामान्य नागरिक किंवा प्रवासी जे आहेत त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केली जाते. आता निर्णयाचा पहिला अभ्यास करू, माहिती घेऊ, आणि मग सरकार म्हणून तो निर्णय का घेतलेला आहे आणि जनतेच्या सोयीनुसार शेवटी एस टीने पण असे निर्णय घेत असताना तशी परिस्थिती आहे का, जनतेमध्ये तसं पद्धतीचं समाधान आहे का, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही मुद्द्यावर पोचले असतील संबंधित खात्यांशी मंत्रीशी आम्ही चर्चा करू. सर, गाळ काढण्याची जी कामं घेतली आहेत त्याच्यात तलावातली गाळ काढण्याचं काम घेणार घेऊ ना. तर तशी मागणी असेल ना, काय झालं मला तुम्हाला विनंती काय करतो, तुम्ही तशा मागण्या आमच्यापर्यंत पोचवा. आपलं सिंधुदुर्ग नगरीला जे पाणी पुरवठा होतो दाबाच्या वाडी तलाव, तर महाराष्ट्र प्राधिकरणाने एक पत्र दिले जिल्हाधिकाऱ्यांना की तिथे गाळयुक्त पाणी झालंय आणि तिथे गणेश विसर्जन करायला मनाई करा म्हणून असं पत्र दिलंय. म्हणून बोलतो ना, तशी मागणी करा. आपण आता मोहीम सुरू करतोय ना, तुम्ही पत्रकाराच्या अगोदर नागरिक पण आहात, त्या पद्धतीने तुम्ही मागणी करा. या मोहिमेअंतर्गत तेही तलाव पण घेऊ, जेवढं जास्त. बघा, शेवटी आपल्याला सगळंच गाळमुक्त जिल्हा आणि गाळमुक्त आपले नद्या आणि तलाव अशा पद्धतीची मोहीम अगर आपण हातात घेतली असेल, पाटीलजी आमची तशी यादी तयार करतायत त्या पद्धतीने, आहे ना, त्या पद्धतीने सगळेच करतोच आहे, तर सगळं साफ करू. नद्याचं बोलतो. चला येऊ.